मॉर्निंगची सुरुवात लाडूराणीपासून झाली. आम्ही छान बाप्पाची आरती केली, नंतर देवाला तिच्या पप्पाकडे दिलं. नंतर आम्हाला एका ठिकाणी इन्व्हिटेशन होतं गणपती बाप्पाच्या दर्शनाचं. आम्ही छान तिथे दर्शन घेतले आणि नंतर घरी आलो. नंतर मी गौरीला रेडी करून दिलं, तिचा फोटोशूट करून दिला आणि घरी गेली होती. आज बाजरीची भाकर, ठेचा आणि टोमॅटोची चटणी. नंतर आम्ही पुन्हा रेडी झालो छानपैकी, कारण की आम्हाला पुन्हा इन्व्हिटेशन होतं सोसायटीमध्ये. आज डे 5 होता, त्याच्यासाठी आज सोसायटीतील सर्व लेडीज एकत्रित आल्या आणि उकडीच्या मोदकाची रेसिपी शिकून घेतली आणि छान प्रकारे त्यांनी ऐकली आणि करून सुद्धा बघितली. त्याच्यानंतर मी रेवाला घरी घेऊन आली, रेवाला झोपवून दिलं. नंतर पुन्हा आम्ही खाली सोसायटीची आरती केली, नंतर पुन्हा घरची आरती केली. नंतर आम्हाला जायचं होतं महालक्ष्मीच्या दर्शनाला तब्बूच्या फ्रेंडकडे. आम्ही तिथे पोहोचलो आणि माझ्या नशिबात महालक्ष्मीचे दर्शन होते, सो माझे दर्शन खूप छान प्रकारे झाले. आम्ही तिथून जेवण वगैरे केलं आणि निघालो. नंतर आम्हाला जायचं होतं दगडूशेठ येथे. सो फायनली आम्ही इथे पोहोचलो आणि इथे आम्हाला बाप्पांचे वेगवेगळे रूप बघायला मिळाले. आणि हे तुळशीबागेतले गणपती बाप्पा आणि हे आहेत दगडूशेठ येथले गणपती बाप्पा. सो आमचं खूप सुंदर असं वेलकम झालं, दर्शन खूप छान झाले. नंतर आम्ही फायनल तिथून निघालो. तर आम्ही पोहोचलो फायनली घरी. नंतर रेवाला खूप झोप येत होती, एवढ्या झोपीत सुद्धा ती खूप सुंदर अशी हसत होती.